मताधिकार हमारा इस्तेमाल कर सकते हैं। तो आज का दिन हमको आके जितना हो सके मतदान करना चाहिए। आज भी मुझे दिख रहा है कि काफ़ी कम दिख रहे लोग, तो मैं आह्वान करता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोग आएँ और मतदान करें। मतदान करना आपके मन में क्या चल रहा था? आज की देश की जो स्थिति है, जो आपने भाषण सभी के सुने होंगे, देश जगह हो रहा है, तो क्या मन है? ये सब देख के जो एक कंक्लूजन है वो आज मेरे वोट में से मैंने दिया है। सब देख के थँक यू। दरम्यान आपण बघतोय की सगळेच मतदानाचं आवाहन करतायत। आपण ही काही वेळापूर्वीचे दृश्य बघतोय जेव्हा राज ठाकरे सुद्धा मतदानासाठी पोहोचलेले होते। बघतोय की राज्यातल्या अनेक बड्या नेत्यांनी जे मुंबईत ज्यांचं वास्तव्य आहे आणि मतदारसंघ आहे त्यांनी मतदान केलेलं आहे। सोबतच मराठी आणि हिंदीतले अनेक सेलिब्रिटीज सुद्धा मतदान करतायत आणि लवकर मतदान करून जास्तीत जास्त मतदारांना आवाहन करतायत की त्यांनी मतदान करावं, तसा आदर्श घालून देतात। राहुल गांधी सुद्धा आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे मतदानाचा आणि त्यासाठी राहुल गांधी सुद्धा आता पोहोचलेले आहेत। ही ताजी दृश्य आपण आपल्या एनडीटीव्ही मराठीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतोय। आपण बघतोय की राहुल गांधी सुद्धा आता पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी दोन्ही ठाकरेंनी सकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला। अरे बाळानो तुम्ही थोडं या साईडला मागे पहिलं शांतता, पहिलं शांतता, पहिलं शांतता। मला वाटतं जर थोडं आपण शांतता बाळगली तर मी बोलू शकेल। प्लीज जरा। सर, आपण आज मतदान केलेलं आहे, मतदानाचा हक्क बजावलेला आहे, उत्साहाचं वातावरण या महाराष्ट्रात आहे। मला वाटतं संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव आणि ज्याची लोक आतुरतेने वाट बघत होती तो आज दिवस होता। सकाळपासून या ठिकाणी मतदार राजा आहे हा संबंध लाईनमध्ये उभं राहून या ठिकाणी मतदान करतात। मग ज्येष्ठ नागरिक असतील, त्या ठिकाणी नवीन मतदार असतील। आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये उत्सवाचं असं वातावरण आहे। आज या ठिकाणी मी या सेंट जॉन शाळेच्या ठिकाणी या मतदानासाठी इथे आलेलो आहे सहकुटुंब। आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात काळाकुट्ट दिवस म्हणजे या अरे काय यार तुम्ही लोक यार असं करता रे आरडाओरड करून धोक्यात आली लोकशाही तुम्ही म्हणतात का वाटतं सर्व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी पण देखील एकत्र आलेले आहेत। मात्र या ठिकाणी राज ठाकरे असतील इतरांच्या देखील सभा या ठिकाणी तुमच्या विरोधात घेण्यात आलेल्या आहे। कसं कसं वातावरण आहे? तुम्ही बघितलं असेल गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये ही लोकशाही वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता इकडे उतरलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं हे संविधान टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या मतदानामध्ये त्यांचा सहभाग आहे। आणि तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे आणि त्यावेळेला धर्मवीर आनंदिगे साहेबांनी या गद्दारांना क्षमा नाही म्हणून त्या सांगितलं होतं। आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये ज्या गद्दारीच्या वेळेला सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते आणि परत एकदा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठाणेकर जनतेने
महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला होता. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना दिलेली वचनं असेल. तुम्हाला माहिती असेल बाळासाहेबांची सभा गावदेवी मैदानामध्ये होती आणि त्या गावदेवी मैदानामध्ये एका नागरिकाने त्या ठिकाणी मागणी केली होती की आम्हाला स्टेडियम पाहिजे आणि रंगायतनसारखं एक नाट्यगृह पाहिजे. त्या दिलेली आश्वासन पाळत त्यावेळेचे आमचे सतीशचंद्र प्रधान साहेब महापौर प्रथम नागरिक यांनी ते त्या ठिकाणी ही वास्तू त्या ठिकाणी उभा केली आणि तिथपासून या जनतेचा विश्वास या ठिकाणी आलेला आहे. परंतु 2 वर्षापूर्वी जो काही विश्वासघात या ठिकाणी दरम्यान एक मोठी बातमी आपल्या